प्रेक्षकांनो, आज सुद्धा प्रेमाची गोष्ट अतिशय सुरेख दाखवलं आहे। सुरुवातीला आपण बघतोय मिहिकाने मिहिरबद्दल सगळं काही मुक्ताला सांगितलंय आणि तिने जेव्हा सांगितलं की ती इंटरकास्ट मॅरेज करते तेव्हा मुक्ताला जरा धक्का बसलाय। मिहिका म्हणत असते, माझ्या आईला ना शाकाहारी नवरा हवाय माझ्यासाठी। असं का विचार करते माहीत नाही, पण मुक्ताताई हे काम तुला करायचंय, आईला तुला पटवायचंय मिहिरसाठी। कारण तू जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत आईला पटणार नाहीये माझं आणि मिहिरचं लग्न। तू करशील ना ग मुक्ताताई? अरे देवा, आता मुक्ताला टेन्शनच आलंय। पण आता इकडे मात्र मजा दाखवली आहे। ह्या माधवीताई रिक्षा घेऊन उतरल्यात त्यांच्या अपार्टमेंट खाली आणि तेवढ्यात इंद्राताई पण मागे त्यांची गाडी घेऊन आहेत। दोघी मस्त गॉगल बिगल घालून आहेत। आता गाडीला ब्रेक मारल्यामुळे इंद्राताई चिडल्यात आणि त्या रिक्षावाल्याला म्हणतात, काय रे काय चाललंय, कशाला मध्ये माझी गाडी अडवली आहे? आणि माधवीताईंना म्हणून बघून म्हणतात, हां पॅसेंजरच बेअक्कल असल्यावर तू तरी काय करशील? माधवीताई त्यांना बघतात आणि त्याही वैतागतात। दोघींनी रस्त्यातच भांडणं सुरू केलेत। इंद्राताई म्हणत असतात, काढ काढ रिक्षा काढ ती आधी। माधवीताई म्हणतात, थांबाव जरा, सुट्टे पैसे देऊ द्या। इंद्राताई खाली उतरतात आणि म्हणतात, काय ग तुझं नेहमी माझ्या मध्ये मध्ये आडवी येतेस, आता काय रिक्षा घेऊन ठेवलायस का? माझी गाडी पार्क करू दे, चल होय बाजूला। माधवीताई म्हणतात, मी थांबणार नाहीये इथे आणि तो रिक्षावालाही काही थांबणार नाहीये, राहायला आला नाहीये तो। इंद्राताई त्यांच्याशी वाद घालतात, पण माझी गाडी अडली ना तुझ्या रिक्षामुळे। तेव्हा माधवीताई म्हणतात, थांबा थांबा जरा, निघतोच येतो। आता त्या गाडीचा माज दाखवत असतात तेव्हा या माधवीताई पुन्हा त्यांच्याशी डोकं लावायला जातात। रिक्षावाल्याला पैसे देऊन त्या इंद्राताईकडे जातात, म्हणतात, हे बघा गाडीचा माज दाखवू नका हां, माझ्या मुक्ताकडे सुद्धा गाडी आहे आणि गाडीच आहे ना, काही इंद्राचा ऐरावत नाही आहे। आणि ही म्हण अगदी परफेक्ट बसली आहे इंद्राताईवर। त्या म्हणतात, काय ऐरा गैरा, काय काय म्हणली इंद्राला ऐरा गैरा? तेव्हा या म्हणतात, ऐरा गैरा नाही ऐरावत म्हणले मी। ऐरावतचा अर्थ हत्ती असा होतो, इंद्रदेवाचा हत्ती। तेव्हा या म्हणतात, मग या इंद्राचा ऐरावतच आहे हा। माधवीताई म्हणतात, हो हो समजलं समजलं, माझ्या मुक्ताकडे पण याच्यापेक्षा मोठी गाडी येणार आहे आता। आता या इंद्राताई सगळ्यांसमोर त्यांना चिडवतात, हिची रिक्षा घ्यायची लायकी नाही आहे आणि चालली म्हणे मोठी गाडी घ्यायला, असं म्हणून निघून गेल्यात। पण आता ह्या माधवीताई म्हणतात, स्वामी येणार न माझ्या मुक्ताकडे मोठी गाडी? येणारच म्हणजे काय? आता मुक्ता मिहिकाला काही उत्तर देणार तेवढ्यात तिला चाइल्ड सेंटरमधनं फोन आलाय, चाइल्ड ॲडॉप्टेशन सेंटर। तर ते सांगत असतात की आम्ही व्हेरिफिकेशनला तुमच्या घरी चाललो आहे। आता मुक्ता त्यांना काही बोलणार तेवढ्यात ते फोन ठेवून देतात। मिहिका म्हणते, काय ग ताई काय प्रॉब्लेम झालाय का? मुक्ता म्हणते, अगो हो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। ते ॲडॉप्टेशनवाले घरी जातात व्हेरिफिकेशनसाठी। आता मिहिका म्हणते, अरे बापरे, म्हणजे माझ्या बॉम्बपेक्षा तुझा बॉम्ब मोठा आहे तर? ही मुक्ता सांगते, अगं आधीच मंजूताईच्या सासूबाईंनी वेगळ्या पद्धतीने चुकीच्या जागी चुकीच्या ठिकाणी आईला ते सत्य सांगितलंय ग ॲडॉप्टेशनचं। तर आता तिला मात्र टेन्शनच आलंय मुक्ताला। पण पुढे आपण बघतोय की हे ॲडॉप्टेशन सेंटरवरनं लोक लगेच पोहोचलेत मुक्ताच्या घरी। माधवीताई आणि तिचे बाबा बाहेर आलेत। आता ते सांगतात की आम्ही मुक्ता मॅडमसाठी इथे व्हेरिफिकेशन करायला आलो आहे। तर आता माधवीताईंचा चेहरा पडलाय लगेच, पण तिचे वडील हे सगळं सावरून घेतात। ते म्हणतात की हे बघा मुक्ता घरी नाही आहे, तुम्ही ती घरी आल्यावर याल का? तेव्हा ते म्हणतात, हरकत नाही आहे, आम्ही त्या घरी आल्यावर येऊ व्हेरिफिकेशनसाठी। पण प्रेक्षकांनो, आज मात्र त्यांनी कमालच दाखवली आहे। आता इकडे मिहिका आणि मुक्ताचं पुन्हा बोलणं दाखवलं आहे। मिहिका म्हणते, बापरे टेन्शनच आहे, पण काय ग मावशीला म्हणजे तर एक्सेप्टेबल नाही आहे का हे सगळं? तू दत्तक घेतेस मूल ते? तेव्हा मुक्ता म्हणते, अगं असं नाही आहे, खरं तर ही गोष्ट खूप सुरेख आहे। ॲक्च्युली बाबा पण मला त्याच रात्री बोलले की काही हरकत नाही आहे त्यांची। मंजूताईच्या सासूबाईमुळे गैरसमज झालाय ग जरासा, पण मला नाही वाटत आई एवढी सुरेख गोष्ट नाकारू शकते। अगं ती व्हाईस प्रिन्सिपल आहे एका शाळेची आणि ती मूल दत्तक घेण्यापासून मला थांबवणार नाही असं मला असं मुक्ताला वाटतंय खरी। पण प्रेक्षकांनो, तिचा अंदाज जरा चुकलाय। पण पुढे आपण बघतोय इंद्राताई कॉलनीतल्या बायकांना घेऊन जरा डान्सची प्रॅक्टिस करताय। तेवढ्यात तिथे ते चाइल्ड ॲडॉप्टेशनवाले ह्यांच्याकडेही आलेत व्हेरिफिकेशन करायला। आता इंद्राताई बाहेर आलेल्या आहेत आणि ते सांगतात की तुमच्या शेजारी आहेत ना त्या मुक्ता गोखले, तर त्यांच्याबद्दल आम्ही व्हेरिफिकेशन करायला आलो आहे। आता ह्या लगेच इंद्राताईंना तर आयतं कोलीतच मिळालं आहे हाती आणि इंद्राताई त्यांच्याबद्दल खूप वाईट साईड सांगतात। काय सांगताय तुम्ही? ते बाजूचे लोक? अरे बापरे, ते तर फार दुष्ट आहेत। अहो कुत्र्याला सुद्धा नीट सांभाळत नाही ते, पोरं काय सांभाळतील? आणि ती मंजुलिका आहे ना, मंजुलिका, ती तर एकदा नळ उघडे ठेवून घराच्या बाहेर निघून गेली होती। खूप केअरलेस, म्हणजे काळजीच नाही आहे त्यांना कोणाशी, काहीच घेणं देणं नाही, असं काहीच्या काही सांग
सांगतायत हे ऐकून यांना जरा धक्काच बसलाय. आता ह्या इंद्राताई ते लोक विचारतात की तुम्ही मुक्ता गोखलेंबद्दलच हे सगळं बोलताय का? तेव्हा इंद्राताई म्हणतात काय अहो ती कढीपत्त्याची काडी नाही हो, ती मेथीची जुडी, ती मंजुलिका गोखले तिच्याबद्दल बोलते मी. तेवढ्यात तिथे सागर पोहोचलाय आणि तो आईस्क्रीम देतो इंद्राताईच्या हातात. घे तुझ्या मैत्रिणींसाठी आईस्क्रीम आणलंय बघ आई. आता ह्या इंद्राताई म्हणतात मुलगा असावा तर माझ्या मुलासारखा, बघा किती काळजी करतो माझी. पण हे समोरचे शेजारी आहे ना ते एक नंबरचे कुचके आहेत, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. आता हे सगळं सागरने ऐकलंय आणि मुक्ताचं नाव घेतल्यावरती तो जरा जास्तीच अलर्ट झालाय असं दाखवलंय. इंद्राताई आतमध्ये निघून जातात तेव्हा सागर ह्या लोकांना थांबवतो आणि म्हणतो एक्सक्यूज मी, ॲक्च्युली इट्स नन ऑफ माय बिझनेस, पण तुम्ही मुक्ता गोखले यांचं नाव काढलं म्हणून मी तुमच्याशी बोलू इच्छितो. ॲक्च्युली मुक्ता गोखले आहेत ना त्या खूप केअरिंग आहेत, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे तर त्याने त्याचा आतापर्यंतचा सगळा अनुभव ह्या लोकांना शेअर केला आहे. म्हणजे कशाप्रकारे मुक्ताने सईचा दात नीट केला, तिच्या चेहऱ्यावरची काळजी त्याला दिसत होती, म्हणजे हे सगळं सागरने टिपलं आहे. पण ते त्याने मुक्ताला कधी दाखवलं नाही आहे ऑफकोर्स. तर छान दाखवलं आहे त्यांनी, म्हणजे मला इथे शब्द सुचत नाही आहे काय सांगावं. तर आता सागरने या लोकांना सांगितलं आहे की मुक्ता गोखले एक परफेक्ट आई नक्कीच होऊ शकतात आणि ह्या चाइल्ड ॲडॉप्टेशन सेंटरवाल्यांना ती गोष्ट पटली आहे सुद्धा. पण हे सगळं इंद्राताईंनी ऐकलं आहे आणि त्यांना नवलच वाटलं आहे की सागरला मुक्ताबद्दल एवढं कसं माहिती आहे, म्हणजे यांना काही माहिती नाही आहे ना नेमकं काय चाललं आहे. पण आता पुढचं दृश्य छानच दाखवलं आहे त्यांनी. सई हट्ट करत असते बाबा भरवणार आहे मला. सागर मोबाईलवर बघत असतो आणि तिला भरवत असतो. तो म्हणतो हे बघ आता तू तुझ्या हाताने खा, हां हे बघ तुझ्या एवढ्याली मुलं हाताने खातात, तुझे फ्रेंड पण खात असतील की नाही. सई खूप गोड पिल्लू दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. तिनं थोडंसं सागरकडे बघायला लागते आणि मनाशीच काहीतरी विचार करते आणि थोड्या वेळाने चमचा घेते आणि त्याला भरवायला लागते. सागर तिच्याकडे बघतच राहतो आणि मग तिच्या हाताने एक घास खातो सुद्धा. मग सई म्हणते अरे पप्पा तू एवढा मोठा असून मी तुला भरवू शकते की नाही, मग मी तुझी मुलगी असून तू मला का भरवू शकत नाही. सई त्या एका रुमालाने त्याचा चेहरासुद्धा साफ करते आणि हे बघून सागरच्या डोळ्यातही पाणी आलंय. सई असं बोलल्यावर सागर पटकन त्याचा मोबाईल खाली ठेवतो आणि तिला पटापटा भरवायला लागतो आणि हे सगळं इंद्राताई बघतायत आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी आलंय. सागर सईला अगदी खेळवून खाऊ घालतोय छान. बेसिकली त्यांना हे दाखवायचंय की सागर जरी वरून कठोर दिसत असला तरी तो आतनं खूप प्रेमळ आणि मऊ आहे आणि तो सईशी खेळायला लागलाय. इंद्राताई ह्या दोघांना असं बघून त्यांची दृष्ट काढतायत. हे दृश्य सुरू असताना त्यांनी ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले केलंय. सागर सईच्या डोक्यावरनं सारखा हात फिरवत असतो. इंद्राताईंना खूप बरं वाटतंय. त्या मनात विचार करतात हाच तो क्षण आहे, या दोघांना एकटं सोडायला हवं, त्याशिवाय सागरला त्याची जबाबदारी कळणार नाही. आणि त्या त्यांच्या नवऱ्याला आवाज द्यायला लागतात सागरचे पप्पा बाहेर या, चला बरं आपण पिक्चरला चाललोय, ए सागर तू पण बाहेर ये रे. आता सागर बाहेर आल्यावरती त्या म्हणतात सागर तुझे पप्पा ना मला पिक्चरला घेऊन चाललेत. आता त्या सागरच्या पप्पाला काही समजत नाही हे काय चाललंय. सागर म्हणतो अगं पण मला काम आहे, सईला कोण सांभाळेल. त्या म्हणतात अरे तू सांभाळून घे, 2-3 तासाचा तर प्रश्न आहे. सागर म्हणतो अरे मग तुम्ही घेऊन जा की सोबत तिला. तेव्हा इंद्राताई म्हणतात नाही रे बाबा नाही, तुझ्या पप्पानी 2च तिकीटं काढले, जास्तीची तिकीट नाही आहे त्यांच्याकडे, चला 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 बरं सागरचे पप्पा. आता त्यांना काही कळतच नाही सागरच्या पप्पांना काय चाललंय. पण इकडे ह्या माधवीताई मुक्ताला ओरडतायत. पण काळजी नाही हं प्रेक्षकांनो, त्यांचं असं म्हणणं असतं की हे बघ मुक्ता हे ॲडॉप्टेशन वगैरे हे खूळ तू सध्या डोक्यात घेऊ नकोस. अगं तुझ्या आयुष्यात खूप चांगला मुलगा येणार आहे, स्वामींनी ते सगळं नियोजन केलंय ग, आणि तू नंतर बघ ना लग्न झाल्यावर काय करायचंय ते, आत्ता नको ग बाई. पण मुक्ता तिथून चिडून निघून जाते. आता ही मिहिका म्हणते मावशी तू जरा शांत राहा आणि तिला एकटीला सोड. आता इकडे इंद्राताई त्यांच्या मिस्टरांना सांगत असतात हे बघा सागरला न सईसोबत एकटं सोडायला हवं, त्याला त्याची जबाबदारी कशी कळेल. सई थोडा हट्ट करेल, रडेल, पडेल, जिद्द करेल, तेव्हाच त्याच्यातला विझलेला बाप जरा जागा होईल. आणि त्या सागरच्या वडिलांना सुद्धा इंद्राताईचं बोलणं पटलंय, हे तुझं म्हणणं खरं आहे ग. आणि ते पटकन मग निघालेत बाहेर सागर आणि सईला एकटं ठेवून. आता मुक्ताला असं वाटतं त्या चाइल्ड ॲडॉप्टेशन सेंटरला फोन करून विचारावं. आता तिच्या आईची प्रतिक्रिया काही पॉझिटिव्ह वाटली नाही तिला, म्हणून तिने कॉल केलाय तिथे आणि ती म्हणते सॉरी मी घरी नव्हते, तुम्ही आलात तेव्हा क्लिनिकला जावं लागलं. तिकडनं ते सांगतात काही हरकत नाही आहे मॅम, पण तुम्ही आता शेवटच्या टप्प्यात आहात, तुमच्याबद्दल बऱ्याच चांगल्या कमेंट्स मिळाल्यात आम्हाला. तेव्हा मुक्ता म्हणते अच्छा
अच्छा असं का? नाही ॲक्च्युली ते माझे आई-बाबाच आहे ना, ते माझ्याबद्दल चांगलंच बोलणार. म्हणजे कुठले आई-बाबा आपल्या मुलाबद्दल वाईट बोलतात ना, तेव्हा ह्या म्हणतात, "नाही, नाही मॅम, तुमच्या आई-वडिलांकडनं तर आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही. तुमचे शेजारी आहेत ना, त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं." मुक्ता म्हणते, "काय? आमचे शेजारी म्हणजे ते समोरच्या ब्लॉकमधले, त्यांनी तुम्हाला माझ्याबद्दल चांगल्या कमेंट्स केल्या? त्या मॅडमनी?" तेव्हा ह्या म्हणतात, "अहो नाही नाही, त्या मॅडम तर तुमच्याबद्दल काहीच्या काही सांगत होत्या, पण त्यांचा मुलगा आहे ना सागर, मिस्टर सागर कोळी, त्यांनी तुमच्याबद्दल खूप चांगलं कमेंट्स पास केलेत आणि तुमचं खूप कौतुक केलं." मुक्ता म्हणते, "काय सांगताय तुम्ही? सागर कोळी?" तेव्हा ह्या म्हणतात, "हो मॅम, आणि ॲक्च्युली तुम्ही आता शेवटच्याच टप्प्यात आहात, लवकरच तुम्हाला तुमच्या बाबतीत निर्णय कळवण्यात येईल." तेव्हा मुक्ता म्हणते, "हो ठीक आहे, थँक्यू हां." आता तिने फोन ठेवून दिला आहे, पण ती विचारातच पडली आहे, "अरेच्चा, सागर, त्याने माझ्याबद्दल चांगल्या कमेंट्स केल्या? हा असा कसा आहे? पेपर दिल्यावर ह्याला साधं थँक्यू म्हणायचं सुद्धा मॅनर्स नाही आहे. हा आणि मी असं कितीदा भेटलो आणि याने माझ्याबद्दल चांगल्या कमेंट्स पास केल्या." आता हे सगळं मुक्तासाठी खूप आश्चर्यकारक आहे आणि ऑफकोर्स असायलाच हवं. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला प्रेक्षकांनो, पण पुढे मात्र खूप जबरदस्त ट्विस्ट आणलाय त्यांनी. आता सागर सईसोबत बराच वेळ छान स्पेंड करतोय. त्याने सईची ड्रॉइंग वगैरे घेतली आहे, पण आता पुढे बोलता बोलता सई म्हणते, "बाबा, माझ्या डोक्यात उवा आहेत आणि त्या मला खूप त्रास देतात. सागरला कळत नाही की त्या कशा काढाव्यात." आणि मुक्ता खिडकीतनं हे सगळं ऐकत असते आणि ती बेल वाजवते दाराची आणि एक शॅम्पू ठेवून देते दाराच्या बाहेर. कदाचित हे सागरला कळलंय की हे सगळं मुक्ताने केलंय. त्याने सईचे छान केस वगैरे वॉश करून दिलेत, पण त्याला असं वाटतं की थँक्यू म्हणून म्हणजे थँक्यू म्हणावं मुक्ताला जाऊन, म्हणून तो तिच्या घरी जातो थँक्यू म्हणायला. तर इकडे माधवीताई सागर आणि मुक्ताच्या लग्नाबद्दल त्यांच्या बहिणीशी बोलत असतात. त्या सांगत असतात, "बघ बंधू, आता तो दिवस दूर नाही आहे. मला तर आत्तापासून झेंडूच्या फुलामध्ये सागर, मुक्ता, वेड्स असं दिसायला लागलं आहे." आणि हे सगळं ऐकून सागरचा जरा गैरसमज झाला आहे. म्हणजे नेमका सागर म्हणजे तोच सागर की दुसरा कुठला सागर? पण ही बाई तीच आहे असं त्याला कळेल का? म्हणजे जी ऑफिसमध्ये आली होती. तर सागर तिच्या आईचा गैरसमज कसा दूर करतो ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मग आवडला ना प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू? तर मग वाट कसली बघताय? पटकन लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमाची गोष्ट याचा डेली रिव्ह्यू मी अनघा, माझी आवडती सिरियल ह्या चॅनलवर आवर्जून बघा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.